डोळ्यांसमोर एक दृश्य आणा. हा. रणांगणावर अक्षरशः बाणांचा पाऊस पडतोय. दोन्ही बाजूनी जीवघेणी लढाई सुरू आहे. हवेत धुळीचे लोट उडत आहेत आणि मृत्यूचा एक उग्र वास सगळीकडे पसरलाय. अगदी अंगावर काटा आणणारं दृश्य आहे. हो ना, पण अचानक हा बाणांचा वर्षाव थांबतो. सगळीकडे एक विचित्र जीवघेणी शांतता पसरते. कारण काय तर दाट झाडीतून एक हशम हातात पांढरे निशाण घेऊन बाहेर आलाय. आणि हीच ती वेळ असते जेव्हा खरी धाकधूक सुरू होते. बरोबर. तर या सखोल विश्लेषणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या या विशेष चर्चेत आपण एका अशाच अंगावर काटा आणणाऱ्या ऐतिहासिक प्रसंगाच्या मुळाशी जाणार आहोत. नक्कीच. हा प्रसंग आहे बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 37 वरचा. फक्त एक पान, पण या एकाच पानात युद्धभूमीवरील थरार, मानवी नात्यांची गुंतागुंत आणि तत्कालीन राजकारणातलं गुप्तहेर खात्याचं असं काही जाळं विणलंय की वाचताना श्वास रोखला जातो. खरंय. आणि आजचं आपलं उद्दिष्टच हे आहे की आपण फक्त ही कथा सांगणार नाही आहोत. मग आपण काय शोधणार आहोत? आपण या छोट्याशा प्रसंगातून उलगडणारं तत्कालीन राजकारण, गुप्तहेर यंत्रणेचा जो दबदबा होता आणि पात्रांमधील गुंतागुंतीचे संबंध कसे स्पष्ट होतात याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. श्रोत्यांना त्यामागील धक्कादायक सत्य समजून घेण्यास मदत करणे हे या चर्चेचे ध्येय आहे. अगदी बरोबर. तर आपण मगाशी म्हणालो तसं तो हशम पांढरं निशाण भिवून येतो. हो, आणि ती जी अचानक आलेली शांतता आहे ना, ती किती फसवी असू शकते हे या प्रसंगातून खूप तीव्रतेने जाणवतं. म्हणजे सामान्यतः पांढरं निशाण पाहिलं की वाटतं युद्ध थांबलंय, बरोबर? हो, पांढरे निशाण पाहिलं की असं वाटतं की चला कोणीतरी शरण आलंय किंवा तहाची बोलणी सुरू होणार आहेत. पण इथे परिस्थिती तशी नाहीये. मग कशी आहे परिस्थिती? हातात पांढरे निशाण घेऊन येणारा हशम. आता हशम म्हणजे काय म्हणतात त्याला, पायदळातील एक सामान्य सैनिक जो निरोप देण्याचं काम करतो. अगदी बरोबर. जो बऱ्याचदा निरोप पोहोचवण्याचं किंवा तळावरची कामे करण्याचं काम करतो. असा एक सामान्य सैनिक जेव्हा रणधुमाळीत पांढरे निशाण घेऊन येतो तेव्हा ती शरणागती नसते, तर ती एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. बापरे, म्हणजे तणाव अजूनच वाढलेला असतो. नक्कीच. बाणांचा वर्षाव थांबला असला तरी तिथे असलेला तो मृत्यूचा ताण अजिबात कमी झालेला नसतो. उलट तो जास्तच वाढतो. खरंच. आणि नुसता विचार करा, एका बाजूला बाण थांबलेत आणि दुसऱ्या बाजूला सूर्यराव नावाच्या सरदाराभोवती त्याच्या अंगरक्षकांनी एक घट्ट कडे केलंय. हे खूप सूचक आहे. आणि त्याच वेळी त्या बाजूच्या दाट झाडीतून अचानक एक अश्वावर स्वार असलेला शिलेदार वाऱ्याच्या वेगाने बाहेर येतो. बरोबर. त्याच्या हातातली तलवार नुसती रक्ताने माखलेली नाहीये, तर त्यातून रक्त निथळतंय. तो घोड्याचा लगाम इतक्या ताकदीने खेचतो की तो थेट त्या सूर्यरावाच्या समोर येऊन थांबतो. हे वर्णन खरोखरच अंगावर शहारे आणतं. हो ना. हे वाचताना त्या घोड्याचं खिंकाळणं आणि तलवारीतून टपकणाऱ्या रक्ताचा तो लालभडक रंग थेट आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. एखाद्या सिनेमॅटिक दृश्यापेक्षा हे कमी नाहीये. इथे एक अतिशय महत्वाची नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. शिलेदार हा काही साधासुधा सैनिक नसतो. म्हणजे तो एक वरिष्ठ योद्धा असतो का? हो. मराठा सैन्य व्यवस्थेत ज्याच्याकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःची शस्त्रे आहेत असा तो एक मानाचा, स्वतंत्र आणि अत्यंत अनुभवी योद्धा असतो. अच्छा, म्हणजे तो कोणी सामान्य माणूस नाहीये. अजिबात नाही. आणि त्याच्या हातातली ती निथळती तलवार हे खूप मोठं सूचक आहे की आत्ताच काहीतरी भयंकर घडून गेलंय. अगदी तेच. अवघ्या काही क्षणांपूर्वी त्याने मृत्यूचं तांडव पाहिलंय. शत्रूंना अक्षरशः कापत तो इथवर पोचलाय. शिवाय सूर्यरावाभोवती पडलेलं ते अंगरक्षकांचं कडे हे स्पष्टपणे दाखवून देतं की सूर्यराव हा त्या तुकडीचा अतिशय महत्वाचा नेता आहे. बरोबर. कारण नेत्याला वाचवणं हे पहिलं काम असतं. हो. रणांगणावर जेव्हा नेत्याभोवती असं कडे केलं जातं तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा असतो की परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि नेत्याच्या जीवावर बेतण्याची वेळ आलीय. आणि या अशा अटीतटीच्या, हिंसेच्या आणि मृत्यूच्या छायेत एक एकदम वेगळं आणि काळजाला भिडणारं दृश्य समोर येतं. हां, वस्तात काकांची एंट्री. हो. त्या शिलेदाराच्या मागोमाग एक वयोवृद्ध मावळा घोड्यावरून तिथे पोचतो, ज्याचे केस पूर्णपणे पांढरे झालेत, ज्याला तिथे वस्तात काका असं म्हटलं गेलंय. बरोबर.
पण या माणसाची नजर समोरच्या शत्रूवर नाहीये. तो त्या युद्धभूमीवर अत्यंत अस्वस्थपणे कोणाला तरी शोधतोय. त्याची ती नजर काहीतरी विशिष्ट शोधत भिरभिरतीये. हीच ती मानवी भावनांची गुंफण आहे जी या प्रसंगाला एका वेगळ्याच उंचीवर नेते. कसं काय? बघा, सभोवताली मृत्यूचा खेळ सुरू असताना, रक्ताचे सडे पडलेले असताना तो वयोवृद्ध मावळा एका व्यक्तीजवळ जातो आणि अत्यंत काळजीत विचारतो, खंडोजी, बरं आहेस नवा? हो, तो संवाद खूपच हृदयस्पर्शी आहे. हा नुसता विचारलेला प्रश्न नाहीये. युद्धाच्या त्या अमानुष, कठोर आणि भावनाशून्य वातावरणात जिवंत राहिलेला तो एक पितृतुल्य ओलावा आहे. खरंय. युद्धात सैनिक फक्त आदेशावर लढत नाहीत, तर ते एकमेकांशी असलेल्या अशा घट्ट मानवी बंधांवरही लढत असतात. हे यातून सिद्ध होतं. हे ऐकून तर आतून काहीतरी हल्ल्यासारखं वाटतं. आणि खंडोजीची अवस्था तिथे जी वर्णन केली आहे ती त्याच्या व्यक्तिमत्वावर खूप मोठं प्रकाश टाकते. अगदी बरोबर. त्याची ती जखम. हो, तो आपल्या मांडीवरची भळभळती जखम धरून बसलाय. वेदनांनी जीव नकोसा झाला असेल, रक्त वाहत असेल, पण तो अत्यंत स्थिरपणे आणि शांतपणे उत्तर देतो, होय वस्तात काका, ठीक आहे मी. हीच ती खरी सहनशीलता. हो, स्वतःच्या वेदना लपवण्याची आणि कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याची ही जी वृत्ती आहे ती थक्क करणारी आहे. पण मला इथे एक गोष्ट खूप गूढ आणि विचार करायला लावणारी वाटते. कोणती गोष्ट? इथे खूप रंजक गोष्ट घडते. खंडोजी हे उत्तर देत असतानाच त्याची नजर समोर पडलेल्या एका व्यक्तीकडे जाते. ती व्यक्ती म्हणजे अर्धमूर्छित असलेली सावित्री. बरोबर. तिथेच या कथेचं आणि या संपूर्ण प्रसंगाचं खरं रहस्य दडलेलं आहे. मलाही तसंच वाटतं, कारण युद्धभूमीवर एक स्त्री, तीही अर्धमूर्छित. जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक कसलेला योद्धा स्वतः गंभीर जखमी आहे, रणांगणावर उभा आहे, पण त्याचं लक्ष स्वतःच्या जखमेवर नाही किंवा समोरच्या शत्रूवरही नाही. हो, त्याचं पूर्ण लक्ष सावित्रीवर आहे. त्याचं लक्ष एका अर्धमूर्छित स्त्रीकडे आहे, युद्धभूमीवर, जिथे फक्त सैन्य असायला हवं आणि जिथे आत्ताच एक भीषण चकमक झालीय, तिथे सावित्रीचं असणं आणि तिची ती अवस्था हे स्पष्ट करतं की ती ह्या चकमकीच्या केंद्रस्थानी असली पाहिजे. म्हणजे ही सगळी लढाई तिच्यासाठीच सुरू होती का? नक्कीच असू शकतं. हे फक्त दोन तुकड्यांमधलं अचानक झालेलं युद्ध नाहीये, तर एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तीला किंवा एका मोठ्या रहस्याला वाचवण्यासाठी चाललेली ही योजनाबद्ध धडपड आहे. बाप रे, म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित होतं? गुप्तहेर मोहिमांमध्ये बऱ्याचदा अशा व्यक्ती असतात ज्यांच्याकडे राज्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती असते आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं हे सैनिकांच्या स्वतःच्या जीवापेक्षाही महत्वाचे असते. म्हणजे ही चकमक एका मोठ्या पटावरची फक्त एक लहानशी खेळी असू शकते. अगदी तसंच. आणि हे सगळं सुरू असतानाच कथेला एक असा धक्का बसतो की वाऱ्याची दिशाच बदलते. तो शिलेदार आणि सूर्यरावाचा संवाद. हो, तो जो मागे उभा असलेला स्वार होता तो अचानक पुढे येतो आणि थेट सूर्यरावाला डोळ्यात डोळे घालून विचारतो, सूर्यराव, तुम्हीच ना? हे खूपच धाडसाचं काम होतं. एका अंगरक्षकांच्या गराड्यात उभ्या असलेल्या सरदाराला असं थेट आव्हान देणं हे किती अनपेक्षित आणि धोकादायक असेल. सूर्यरावाच्या चेहऱ्यावरचा आश्चर्य आणि संताप तिथे लपून राहत नाही. तत्कालीन सत्ता समीकरणांच्या आणि शिष्टाचाराच्या दृष्टीने पाहिलं तर हे एका मोठ्या नियमाचं उल्लंघन होतं. म्हणजे एक प्रकारचा अपमानच होता तो. हो ना. एक अज्ञात स्वार थेट एखाद्या जहागीरदाराला किंवा सरदाराला अशी विचारणा करतोय, हे सूर्यरावांसारख्या स्थानिक सत्ताधाराच्या पचनी पडणारं नसतंच. साहजिकच आहे. तो स्वतःची ओळख मान्य करतो खरा, पण लगेच त्याचा संताप उफाळून येतो आणि तो जो प्रश्न विचारतो त्यातून तत्कालीन राजकीय परिस्थितीचं एक खूप मोठं आणि गुंतागुंतीचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. हो, तो अतिशय संतापाने विचारतो की आम्ही महाराजांच्या कोणत्याही गुन्ह्यात नसताना आमच्या तुकडीवर महाराजांच्या झरीपटक्याच्या तुकडीचा न सांगता छापा का? शिलेदार, महाराजांच्या कोणत्याही वाटेला आम्ही नसतोत तर आज असे का? हा प्रश्न खूप काही सांगून जातो. मला इथे एक गोष्ट खटकतेय. सूर्यराव एवढ्या ठामपणे स्वतःच्या तटस्थतेचा दावा का करतोय? आणि हा झरीपटका चालून येणं म्हणजे नेमकं काय असतं? त्याला एवढा मोठा धक्का का बसलाय? हा अत्यंत कळीचा आणि तत्कालीन इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. कसं काय? जरीपटका हा केवळ कापडाचा तुकडा किंवा एखादा झेंडा नव्हता. तो शिवछत्रपतींच्या सार्वभौम सत्तेचा, त्यांच्या सर्वोच्च लष्करी अधिकाराचा आणि अधिकृत मोहिमेचा एक जिवंत हुंकार होता. म्हणजे तो थेट राजसत्तेचा प्रतिनिधी होता.
अगदी बरोबर. जेव्हा झरीपटकेची तुकडी चालून येते तेव्हा तो काही 2 स्थानिक गटांमधला, 2 गावांमधला किंवा 2 सरदारांमधला संघर्ष नसतो. ती साक्षात राजसत्तेने, केंद्रीय सत्तेने केलेली अधिकृत कारवाई असते. आणि मग सूर्यरावाचा तो तटस्थतेचा दावा? सूर्यरावाचा जो दावा आहे तटस्थतेचा, तो त्या काळातील अनेक स्थानिक सरदारांचा जगण्याचा आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा मुख्य मार्ग होता. म्हणजे ते कोणत्याही एका बाजूने लढत नसत. दख्खनच्या राजकारणात अनेक जहागीरदार, देशमुख हे मोठ्या सत्तांच्या म्हणजे आदिलशाही, मुघल किंवा मराठा साम्राज्याच्या थेट विरोधात जाणं टाळायचे. ते स्वतःची जहागिरी वाचवण्यासाठी अलिप्त राहायचे. म्हणजे थोडक्यात त्याचं म्हणणं असं आहे की मी माझा शांतपणे माझ्या हद्दीत राहतोय, मी महाराजांच्या विरोधात काहीच कटकारस्थान केलेलं नाही, मी त्यांच्या मार्गात आडवा आलो नाही, मग साक्षात महाराजांची अधिकृत फौज माझ्यावर अचानक का चालून आली? बरोबर. त्याचा हा गोंधळ अगदी स्वाभाविक वाटतो, कारण त्याला खरंच वाटत असणार की आपण कोणाच्याच अध्यात्मध्यात नाही, तर ही अस्मानी कुऱ्हाड आपल्यावर कुठून कोसळली. अगदी तसंच. पण त्याला हे माहिती नसतं की तो एका अशा जाळ्यात अजाणतेपणे अडकलाय जिथे तटस्थता हा शब्द अस्तित्वातच नसतो. म्हणजे जेव्हा राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, हो, जेव्हा राज्याच्या सुरक्षेचा अत्यंत गंभीर प्रश्न येतो किंवा गुप्तहेर खात्याचे छुपे डावपेच सुरू असतात, तेव्हा मी तुमच्या वाटेला गेलो नाही हे कारण चालत नाही. परिस्थिती तुम्हाला ओढून घेते. हे खूपच भयानक आहे. आणि याच गोंधळाचं उत्तर तो शिलेदार जेव्हा देतो तेव्हा तो प्रसंग एका वेगळ्याच, अधिक खोल आणि भयानक पातळीवर जातो. आता आपण त्या क्लायमॅक्सकडे आलो आहोत. याचा नेमका अर्थ काय? चला समजून घेऊया. तो क्षण खरोखरच पायाखालची जमीन सरकवणार आहे. जेव्हा सूर्यराव आपला संताप व्यक्त करतो तेव्हा तो शिलेदार अत्यंत थंडपणे आणि स्पष्ट शब्दात त्याला सांगतो, तो संवाद अप्रतिम आहे. सूर्यराव, आपण ज्यावर शस्त्र रोखले होते तो मराठी शाहीचा अधिकारी आहे. महाराजांच्या हेर खात्यातील एक प्रमुख हेर, बहिर्जींचा खास हेर, खंडोजी. आणि तिथेच सगळा खेळ बदलतो. हे वाक्य ऐकल्यावर सूर्यराव अक्षरशः सुन्न होतो. त्याची बोलतीच बंद होते. हे वर्णन ऐकून मलाही धक्का बसला. एक एवढा मोठा स्थानिक सरदार एका नावामुळे अचानक असा का गप्प होतो? कारण त्याला आता जाणवलंय की त्याने अजाणतेपणे किती मोठी आणि भयानक चूक केली आहे. बहिर्जी नाईक यांचा नावाचा एवढा मोठा दबदबा होता. बहिर्जी नाईक हे नाव त्या काळात फक्त एका माणसाचं नाव नव्हतं. ती एक अशी अदृश्य आणि भयंकर यंत्रणा होती जिचा दरारा एखाद्या मोठ्या लष्करापेक्षाही जास्त होता. बापरे. मराठा साम्राज्याचं हेर खातं हे राज्याचं खरं डोळा आणि कान होतं. ते अतिशय गुप्तपणे, वेगाने आणि निर्दयीपणे काम करायचे. त्यांच्याकडे अमर्याद अधिकार होते आणि ते थेट शिवछत्रपतींना जबाबदार होते. म्हणजे त्यांच्याशी पंगा घेणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण? हो, लष्करी तुकडीशी लढणे एक वेळ सोपे असते कारण शत्रू समोर दिसतो, पण गुप्तहेर यंत्रणेशी लढणे म्हणजे अंधारातल्या भूतांशी लढण्यासारखं आहे. म्हणजे सूर्यरावाला वाटलं असेल की तो कोणा सामान्य सैनिकावर किंवा एखाद्या छोट्या तुकडीवर हल्ला करतोय, पण प्रत्यक्षात त्याने थेट महाराजांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त यंत्रणेच्या थेट मर्मावरच हात टाकला होता. होय, आणि गुप्तहेर यंत्रणेवर हल्ला करणं म्हणजे थेट राजसत्तेच्या हृदयावर वार करण्यासारखं आहे. बहिर्जी नायकांचे हेर हे कुठेही पोचू शकत होते आणि त्यांचा एक गुप्त इशारा एखाद्या मोठ्या सरदाराची जहागिरी रातोरात मातीत मिळवू शकत होता. हे ऐकूनच भीती वाटतेय. हेर खात्याचा अधिकार क्षेत्र हे अमर्याद होतं. सूर्यरावाला हे चांगलंच माहीत होतं की बहिर्जींच्या एका खास हेरावर म्हणजे खंडोजीवर शस्त्र रोखल्याचा परिणाम काय होऊ शकतो. त्याची ती तटस्थतेची ढाल आता काहीच कामाची नव्हती. अजिबात नाही. त्याची ती तटस्थतेची ढाल त्याला आता वाचवू शकणार नव्हती. तो एका अशा भोवऱ्यात अडकला होता जिथे त्याला साक्षात शिवछत्रपतींच्या सर्वात शक्तिशाली यंत्रणेचा रोष पत्करावा लागणार होता. म्हणूनच तो पूर्णपणे गप्प होतो. हो, त्या एका वाक्याने त्याचा सगळा अहंकार, त्याचा संताप आणि त्याची ती तथागथित तटस्थता एका क्षणात वितळून जाते. हे खरंच अविश्वसनीय आहे. आपण फक्त एका पानावरच्या एका छोट्याशा प्रसंगातून काय काय पाहिलं? खूप काही उलगडलं यातून. युद्धभूमीवरचा तो रक्ताळलेला थरार, वस्ताद काका आणि खंडोजी यांच्यातली ती मानवी आणि भावनिक गुंफण, तत्कालीन राजकारणातलं तटस्थतेचे खेळ आणि या सर्वांवर कडी करणारा तो मराठा गुप्तहेर खात्याचा आणि बहिर्जी नायकांच्या नावाचा भयंकर दरारा. यावरून हेच सिद्ध होतं की इतिहासाची पाने केवळ तारखांनी लढाया सांगत नाहीत. खरंय. त्यामागे माणसांच्या महत्वाकांक्षा, त्यांचे भय आणि राजसत्तेचे अनेक अदृश्य खेळ दडलेले असतात.
हेरखातं हे राज्याचं अस्तित्व कसं टिकवून ठेवतं आणि पडद्यामागे किती मोठ्या हालचाली सुरू असतात याचं हे एक अत्यंत जिवंत आणि प्रभावी उदाहरण आहे. नक्कीच हे सर्व खूपच रंजक होतं. पण आता या सगळ्यावर विचार करताना माझ्या मनात एक असा प्रश्न उभा राहिलाय जो मला शांत बसू देत नाहीये. कोणता प्रश्न? विचार करा, जर खंडोजी हा साक्षात बहिर्जी नायकांसारख्या प्रमुखाचा अत्यंत खास आणि गुप्तहेर होता, ज्याचं काम हे कायम सावल्यांमध्ये राहून कुणालाही संशय न येऊ देता करायचं असतं, तर मग तो सूर्यरावासारख्या स्थानिक सरदारासोबतच्या अशा एका उघड्या चकमकीत कसा काय सापडला? हा खूपच अचूक प्रश्न आहे. गुप्तहेरांनी तर अशी थेट युद्धे आणि लोकांच्या नजरेत येणे टाळायचे असते ना. आणि त्याहीपेक्षा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न हा आहे की त्या अर्धमूर्छित अवस्थेत असलेल्या सावित्रीकडे असं कोणत्या राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचं रहस्य होतं? नक्कीच हे रहस्य खूप मोठं असणार. हो ना, ज्याला वाचवण्यासाठी थेट महाराजांच्या जरीपतक्याच्या तुकडीला आणि एका प्रमुख गुप्तहेराला स्वतःचा जीव आणि स्वतःची ओळख अशा प्रकारे उघडपणे धोक्यात घालावी लागली. या एका प्रश्नातच पुढच्या अनेक रहस्यांची चावी आहे. हो, या एका स्त्रीमागे आणि या उघड्या युद्धामागे असं कोणतं सत्य दडलंय हे शोधण्याची उत्सुकता आता श्रोत्यांनाही नक्कीच गप्प बसू देणार नाही. हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधल्याशिवाय हा इतिहास पूर्ण समजणार नाही. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया.